छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी छगन भुजबळ पोहोचलेले आहेत। मंत्रिमंडळात समावेश नसल्याने भुजबळांची भेट होते आणि चर्चांना या निमित्ताने उधाण आलेले आहे। खरं तर कालच छगन भुजबळ यांनी आपल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची एक बैठक सुद्धा घेतली होती। सर्वांशी चर्चा करतोय त्यानंतर भूमिका जाहीर करेन असंही छगन भुजबळ यांचं वक्तव्य आहे। सोबतच राष्ट्रवादीमध्ये ते नाराज आहेत, त्यांचे समर्थक नाराज आहेत, त्यांच्या समर्थकांमध्ये रोष आहे अशीही चर्चा सुरू आहे। खरं तर त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आणि त्यांनी आपली नाराजी ही माध्यमांसमोर सुद्धा बोलून दाखवली। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, एकीकडे भुजबळ नाराज आहेत असं बोललं जातंय, त्यांच्या समर्थकांमध्ये रोष आहे। भुजबळ नेमका काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे आणि त्याआधी भुजबळ देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत। विक्रांत, अगदी बरोबर आहे। मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे खरं तर भुजबळ मागील आठवड्याभरापासून नाराज आहेत। खरं तर ते हिवाळी अधिवेशनाला देखील उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी नंतर जी जाहीर वक्तव्य केली त्यामध्ये कुठेतरी स्पष्टपणे त्यांनी महायुतीने विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती। ते म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस यांना मला मंत्रिमंडळात घ्यायचं होतं, मात्र अचानक काय झालं कळत नाही आणि असं म्हणत त्यांनी थेट अजित पवारांवर टीका देखील केली होती। आणि त्यानंतर आता छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या या सागर या निवासस्थानी गेलेले आहेत। आता या दोन्ही नेत्यांमध्ये खरं तर काय चर्चा होते हे बघणं महत्वाचं आहे। मात्र भुजबळ नाराज आहेत, त्यामुळे ओबीसी समाज देखील नाराज आहेत। त्यांचं मंत्रिमंडळात स्थान नसल्यामुळे काही ओबीसीच्या महत्वाच्या नेत्यांसोबत त्यांनी काल बैठक घेतली आणि लवकरच काहीतरी निर्णय घेण्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे नाराज भुजबळांची समजूत देवेंद्र फडणवीस काढतायत का, कारण हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना मला मंत्रिमंडळात घ्यायचं होतं, मात्र अचानक काय घडलंय, माझं मंत्रिमंडळात का नाव नाही आलं हे कळू शकले नाही असं ते म्हणाले। त्यामुळे आता भुजबळांची नाराजी देवेंद्र फडणवीस दूर करतायत का हे बघावं लागेल। विक्रांत, नाही, खरं आहे सुशांत, तुम्ही ज्या वाक्याचा रेफरन्स देताय ते वाक्य असं की भुजबळ म्हणाले होते देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत म्हणत होते मला मंत्रिमंडळात घ्या। या वाक्याचा आधार घेऊन सोशल मीडियावर जी चर्चा चालू आहे त्याचा आधार घेऊन तो सोबतच राजकीय वर्तुळातल्या चर्चेचा आधार घेऊन असा काही तर्क लावता येतोय, कारण अशी चर्चा आहे भुजबळ जर बाहेर पडले तर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातली काही चर्चा होऊ शकते या बैठकीमध्ये? विक्रांत, खरं तर मागील काही दिवसापासूनच अशी चर्चा होती की नाराज भुजबळ हे कदाचित भाजपमध्ये जातील। मात्र भाजपच्या काही नेत्यांशी बोललो त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या नुसत्या चर्चा आहेत, याबाबत सर्वस्वी निर्णय जो आहे ते वरिष्ठ नेतृत्व घेतील। मात्र आम्ही महायुतीत आहोत, महायुतीमध्ये कोणताही तडा जाऊ नये महायुतीला असं कोणतेही वक्तव्य आपण करणार नाही असं भाजपचे काही नेते म्हणाले होते। त्यामुळे कुठेतरी भुजबळ खरंच भाजपमध्ये जात आहेत का, आणि जर भुजबळांना भाजपमध्ये घ्यायचं असेल तर त्यांना मंत्रिपद देणार का हे देखील महत्वाचं ठरणार आहे। कारण आता एक खातं फक्त मंत्रिपद जे आहे ते बाकी शिल्लक राहिलं, हे मंत्रिपद नेमकं कुणासाठी शिल्लक राहिलंय याची देखील चर्चा सगळीकडे रंगलेली आहे। कारण राष्ट्रवादीचे म्हणजे काही नेते जे आयात केले जाणार तशी देखील चर्चा आहे भाजपमध्ये। त्यामुळे खरंच भुजबळांसाठी हे मंत्रिपद आहे की भुजबळांना अजित त्यांच्यासोबतच ठेवून काही महत्वाची काही जबाबदारी देण्यात येते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या नुसत्या चर्चा आहेत, भाजपकडून कोणताही याबाबत दुजोरा जो आहे तो दिला जात नाही। त्यामुळे आज भुजबळांची नाराजी देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने मिटवतायत ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कारण भुजबळांची नाराजी आहे ती विशेषतः भाजपला परवडणारी नाही, कारण भुजबळ हे ओबीसी नेते आहेत आणि ओबीसी समाजात त्यांचं एक महत्त्वाचं स्थान आहे। त्यामुळे नक्कीच देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील। विक्रांत, नाही, खरं आहे सुशांत, भुजबळ नाराज आहेत हे मात्र खरं आहे। त्यांनी केलेले वक्तव्य जहानी चैना वहानी रहना त्याच्यामुळे ते नाराज आहेत एवढं खरं आहे। देवेंद्र फडणवीस आता त्यांची नाराजी दूर करू शकतायत का, आणि मग भुजबळ नेमका कोणता निर्णय जाहीर करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी। ही बातमी आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ हे पोहोचलेले आहेत। खरं तर काल एक बैठक पार पडली छगन भुजबळ आणि राज्यातील इतर ओबीसी नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली। त्यानंतर छगन भुजबळ असं म्हणाले होते आणखी सर्वांशी मी चर्चा करतोय आणि चर्चा करून मग माझा निर्णय जाहीर करेन। ओबीसी नेत्यांनी सुद्धा अजित पवारांवर टीका केली होती। खरं तर छगन भुजबळांना यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेले नाही आणि त्यावरून भुजबळ नाराज आहेत, त्यांचे समर्थक नाराज आहेत, त्यांच्या समर्थकांमध्ये रोष आहे। भुजबळांनी असं म्हटलंय मी मंत्रिपदावरून नाराज नाही, मात्र माझी जी अवहेलना झाली
त्यामुळे मी नाराज आहे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांचं या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरचं पहिलं वक्तव्य त्यांचं हे होतं की माझी अवहेलना झाली आणि त्यामुळे मी नाराज आहे. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीवेळेचे काही रेफरन्स दिले होते. लोकसभेला मला लोकसभा लढवायची होती, मला पक्षाकडून आदेश देण्यात आला होता, मी तयारी केली, मात्र त्यानंतर सुद्धा मला लोकसभा लढवू दिली नाही, मला राज्यसभेला संधी दिली नाही, आता माझा मंत्रिमंडळात समावेश करून घेतला नाही. या सगळ्या वक्तव्यांचा आधार घेत छगन भुजबळ म्हणाले होते की मी आता जहां नहीं चैना वहां नहीं रहना, असं एक वक्तव्य छगन भुजबळांनी केलं होतं. त्यामुळे छगन भुजबळ आता नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे आज देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त होतंय. खरं तर देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांची समजूत काढू शकतायत का, कशा प्रकारे समजूत काढू शकतायत हे पाहावं लागणार आहे, की मग छगन भुजबळ वेगळा निर्णय घेणार. आणि मग जर तो वेगळा निर्णय घेतला तर तो वेगळा निर्णय नेमका काय असणार. छगन भुजबळ यांनी जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडायचं ठरवलं तर मग ते भाजपमध्ये जाणार का, ते आणखी काही वेगळा निर्णय घेणार का, ओबीसीच्या सर्व नेत्यांना एकत्र करून आणखी एखादा वेगळा पक्ष काढणार का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, महाराष्ट्राच्या राजकारणातली छगन भुजबळ जे नाराज आहेत ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी म्हणून गेलेले आहेत. मंत्रिमंडळात समावेश नसल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट सुद्धा महत्त्वाची आहे. खरं तर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी बोलून दाखवताना पक्षश्रेष्ठींवर थेट टीका केली होती. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का, असा सवाल सुद्धा छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे सोबतच प्रफुल्ल पटेल यांना विचारला होता. तुम्ही म्हणाल तेव्हा लोकसभा लढवायची, अर्थात लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातले पक्षाचे आदेश होते, मात्र पुन्हा लढवू दिली नाही, राज्यसभा लढवू दिली नाही, त्यानंतर मंत्रिपद नाकारलं. यावरून छगन भुजबळ हे नाराज होते. Thank you.